नाना हे बघा तुम्ही डायरेक्ट आरोप करताय आता समिधावर. नाना ते मी नाही. मग तुला कसं कळलं तो मोबाईल त्या ड्रॉवर मध्ये होता म्हणून? नाही, मगाशी तू म्हणालीस ना त्या ड्रॉवरला मी हात सुद्धा नाही लावत. नाही नाना, माझा काही संबंध नाहीये. हा, माझा जुना हँडसेट मला सापडत नव्हता, तर मला असं वाटलं की तो कदाचित तुमच्या रूम मध्ये ड्रॉवर मध्ये असेल, म्हणून मी तो ड्रॉवर उघडला, बाकी काही नाही. आणि तिकडे मला महाजनी काकांचा मोबाईल दिसला. सविधा, उगाच नको ती कारण देत बसू नकोस हो. पंकज, तुझ्या बायकोचा गुरुनाथशी आणि राधिकेशी काही संबंध नाही. चनया फक्त तिची मैत्रीण आहे. काय असं वाटतं का तुला? पण अचानक समिधाला गुरुनाथच्या ऑफिसमध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळते, ती कशी काय? काय कळत नाही का आम्हाला? हे बघ, मी गप्प आहे याचा गैरफायदा घेऊ नका तुम्ही. मी भाऊसाहेबांसारखा नाहीये. खोट्या माणसाची चीड आहे मला. हाताला धरून घराबाहेर काढीन मी. व ती सून असो नाहीतर मुलगा. समिधा, पाहिलं, एक ती राधिका जिचा आपला नवरा चुकीचा वागतो ह्याच्यावर विश्वासच नाहीये, आणि दुसरा हा शुंभ. आपली बायको कितीही चुकीची वागली तरी तिची बाजू घ्यायचं काय हा सोडत नाही. काही झालं ना तरी राधिकाशी न बोलता मी जास्त दिवस नाही राहू शकत. मला राधिका या घरात हसत खेळत वावरताना दिसली पाहिजे, आणि खरं काय आणि खोटं काय हे तिला कळलंच पाहिजे. बघितलंस ना त्या महाजनींनी कसं नानाजींना सुद्धा आपल्या प्लॅन मध्ये सामील करून घेतलं. हे काय मिळतं त्यांना हे असं करून? सांग ना मला, काय मिळतं? एकीकडे मारे सगळ्यांना सांगायचं राधिका आम्हाला कशी जवळची आहे, राधिकाची आम्हाला काळजी वाटते, आमच्या मुलीसारखी आहे ती. दुसरीकडे हे असं वागायचं, तुला त्रास होईल असं 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 वागायचं त्यांनी. काय मिळतं काय असं हे सगळं करून त्यांना? हे म्हातारचं लागलंय नुसतं आहे ना. मग काय? पण तू काहीच का नाही बोलतेस राधिका? नाही, तुला हे सगळं खरं वाटतंय का? नाही, माझा आणि शनायाचा अफेअर आहे असाच संशय का अजून मनात? नाही, सांग ना. अहो नाही, असं काहीच वाटत नाहीये मला. पण ती भयाड शन्या, तिचं सोड ना. ती मूर्ख आहे ना, तिचं दे ना सोडून. ती काय वाटेल तसं वागेल, आपल्याला त्याच्याशी घेणं देणं नाही. पण बाकीच्यांचं काय? हा, मी ना आता राधिका थकलोय. मी खरंच थकलोय. सतत स्वतःला सिद्ध करून करून मी थकलोय. किती वेळा सांगू मी असा नाहीये, मी असा नाहीये. आणि आज तर म्हणजे कहरच झाला. त्या नानाजींनी म्हणजे हात उचल. तेच तेच तर म्हणून राहिले मी, हे असं काही घडायला नकोच होतं ना. पण घडणारच होतं ना एक ना एक दिवस. आज घडलं. नाही राधिका, माझं सोडून दे, माझं सोडून दे. आई बाबा,
आई बाबा दुखावले ना ग. अहो तेच तर ना, सगळेच जण दुखावले, आपली माणसं दुखावली. आणि एकदा माणूस दुरावला ना का जवळ यायला खूप वेळ लागतो. आता आता बघा ना, आपले बाबा मला मान्य रागवले होते, चिडले होते, सगळं मान्य, पण या सगळ्यामध्ये ते नानाजींना बोलले, त्यामुळे नानाजी पण दुखावले की नाही. वा 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 राधिका, मला ना कमाल वाटते तुझा विचार करण्याची. आता बाबा दुखावले कारण त्या नानाजींनी त्यांच्या तुझ्या नवऱ्यावर हात उगारला आपल्याच घरामध्ये. हो. म्हणून त्यांना वाईट वाटलं ना, म्हणून ते दुखावले. आणि इथे तुझ्या नवऱ्यावर हात उगारला तुला काहीच नाही वाटलं? अहो, असं कसं? तुला नाही वाटलं कोणाला थांबवावं असं नाही, तेव्हा? पण मी काय करणार होते? नाही म्हणजे तुम्ही सगळेजण बोलत होतात, मी परत त्यामध्ये बोलले असते तर शब्दाला शब्द वाढला असता ना. आणि काय करणार मी कुणाची बाजू घेणार? सगळीच आपली माणसं आहेत. हा हेच सतत आपली माणसं. तर तुझ्या नवऱ्यापेक्षा जवळची आहेत का ही आपली माणसं? नाही नाही तसं नाही म्हणाल. मग काय म्हणायचंय? नाही तसं नाही म्हणायचं. तुम्ही काहीतरी गैरसमज करून घेऊया. गैरसमज नाही, आता मला कळायला लागलंय सगळं. ते महाजनी हो, हळूहळू. हे बघ ना, अजूनही पुळका आहे तुला नाही. त्यांचा. हे महाजनी घरामध्ये येतात, डायरेक्ट माझ्यावर संशय घेतात, तुम्हा सगळ्यांसमोर संशय घेतात आणि तुम्ही काहीच बोलत नाही. ते नानाजी येतात, सरळ हात उगारतात माझ्यावर. अहो, पण नानाजी तसे नाहीयेत. नाही म्हणजे पहा ना, आता आपल्यामध्ये इतक्या काही गोष्टी घडून गेल्यात, पण नानाजी कधी काही बोललेत का? नाही बोललेत ना. अहो संयमी येत होते. हे असे मोठे संयमी नाही. राधिका सगळं सोड, बाकी सगळं जाऊ दे. हा नाही बाकी सगळं जाऊ दे. मला एकच सांग, ते जे एवढं म्हणतात ना, दूध का दूध करू, पाणी का पाणी करू, ती क्लिप, मग ती ऑडिओ क्लिप गेली कुठे? मला सांग, ती क्लिप एवढी ऐकवायची होती, ती गेली कुठे? तेच काय उत्तर आहे का? उत्तर सांग ना. तोच तर विचार करून राहिले ना मी. नाही एक वेळ महाजनी काका भ्रमत असतील, पण नानाजींचं काय? ते काऊन त्यांच्यावरती विश्वास ठेवून राहिले? ते तर कधीच खोटं बोलत नाहीत. हा म्हणजे मी खोटं बोलतोय? अहो, नाही तसं नाहीये, मग कसं? पण नानाजी खोटं बोलत नाही इतकंच म्हणून राहिले ना मी. नाही हे बघ राधिका, मला ना या सगळ्यामधून एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे तुझ्या मनात माझ्याबद्दल अजूनही आढी आहे. अहो, नाही हेच खरंय. खरंच नाही. हेच खरंय राधिका, मी हेच. सांगते ना, नाही. तुझ्या मनात माझ्याबद्दल अजूनही आढी आहे. नाही हो. वा गुरुनाथ, काय सेटिंग केलीयस. पण राधिका सारखा मलाही प्रश्न पडलाय की त्या महाजनींच्या मोबाईल मधून क्लिप डिलीट झालीच कशी?